माझ्या नवऱ्याला बघितलं काय तुम्ही? जरा काळा आहे, उंच आहे बघा. त्यांची काय निशाण आहे का तुमच्याकडे? हाय की, हे बघा ही त्यांचं पोरग. बायका स्वतः त्या नवऱ्यावर प्रेम करत नाहीत आणि कुणी करत असेल तर त्यांना बी करू देत नाहीत. लग्नासाठी पोरी शोधत बसू नका. जी गाडी भेटते ती गपचूप पकडा, नाहीतर त्या केटीएम आणि फॉर्च्युनरच्या नादात हाय ती टमटम घालून बसतो. भावांनो, सगळ्यात जास्त हरामी तर ते नातेवाईक असतात जे सारखं म्हणतात तुमच्या लग्नाचं वय झाले पण तुमच्यासाठी एक पण मुलगी बघत नाहीत. तुला दिवसातून 4-4दा खायला आवडते, तुला जेवण बनवायला येते का? मला खायला आवडतंय, बनवायला नाही. भात आणू का? हो, आणा की. तुला माहिती होतं ना, लग्न झाल्याच्या नंतर भांडी घासावं लागन, धुणं धुवावं लागन, फरशी पुसावं लागन. मग कशाला केलं लग्न? कशाला कशाला एवढी मस्ती होती? सिंगल पोराचं एकच काम, मुलीला रिक्वेस्ट पाठवणे, एक्सेप्ट केली तर फोटोला लाईक करणे, फोटो आवडला तर मेसेज करणे आणि नाही आवडला तर अनफॉलो. नवरा बायकोच्या नात्यामधले कडू सत्य, जी बायको नवऱ्याला छळत नाही तिला संसारातलं काही कळत नाही. देशातली पहिली अंधश्रद्धा, लग्न लावून द्या कार्ट सुधरल. दुसरी अंधश्रद्धा, लग्न आधीच बरा होता, लग्नानंतर बिघडलं. तिसरी अंधश्रद्धा, एक मूल झाल्यावर कळल जबाबदारी काय असते. आणि चौथी अंधश्रद्धा, 2-2 मुलं झालं तरी कळत नाही, येड. व्हिडिओ काढणारा नको, एडिटिंग करून देणारा पाहिजे. रील्स बनवणारी नकोय, भांडी घासणारी पाहिजे. हॅलो, कुठं आहे हो तुम्ही? ऑफिस मध्ये का रे? ते शेजारचे संगी पळून गेले म्हणून विचारलं. लीड आहे का काय? आप्पा, सध्या तुम्ही इंस्टाग्राम वर लयच फेमस आहे हो. मी काय म्हणते, तेवढं तुमच्याकडे जे क्रेडिट कार्ड आहे ना, ते मला देऊन टाका ना. ओ, इकडे या. इथं बसा, मला तुम्हाला एक विचारायचं आहे. आईला, हिला संगीताबद्दल कळलं का काय म्हणाव? काल तुम्हाला साडी आणायला सांगितली होती की, का बरं आणला नाही? एक साडी पण अगं, तुला एक साडी नवा, अशी 1 डझन साड्या आणतो. तो कशाला टेन्शन घेऊलीस? मुझे नहीं करनी तुमसे बात, लेकिन हाँ तुम मैसेज करते रहना. राजेश्वरी, तुला मुलगा कसा पाहिजे? ज्याच्याकडे मला ना कमी काम करावं लागेल. मी कुकर मध्ये जेवतो. आई जावई सापडला. मैडम जी, आप बहुत सुंदर हो. थैंक यू सर. बिल्कुल परियों की तरह. थैंक यू. वैसे सर आप क्या करते हो? यही सबसे मजाक. किसी को भी अपना दुख सुनाना हो तो मुझे सुना दिया करो. छोटे दुख के 500 रुपए, बड़े दुख के 1000 रुपए, और अगर रोना पड़ेगा साथ में तो फिर 3000 रुपए. बहुत एक छिपकली. चिप्स पाहिजे का? होय. घे की मग दुकानातून. ए ऐक ना, बाकीच्यांचं मला काय माहित नाही, पण मी तर ना तुझ्या दाढीवरच फिदा आहे. लग्नासाठी पोरी शोधत बसू नका. जी गाडी भेटते ती गपचूप पकडा, नाहीतर त्या केटीएम आणि फॉर्च्युनरच्या नादात हाय ती टमटम घालून बसतो. अगं, माझा एकच बूट दिसला, दुसरा बूट कुठं आहे? काल तुम्हालाच फेकून मारली होती की, बघा असं इथंच कुठतर. पुढं का आता? 120च्या स्पीड न मारलेस म्हणल्यावर शेजाऱ्याच्या घरात जाऊन पडला असेल. पप्पाला वाटते पोरग इंजिनियर बनल, आईला वाटते पोरग डॉक्टर बनल, आणि पोरग बाबू तू जेवण कर, नाहीतर हाताची नसच कापील. ऐक ना, बोल ना. तू माझ्यावर कधीपर्यंत प्रेम करशील? माझ्या बायकोला कळेपर्यंत. WIFE सरदर्द. विदेशामध्ये जर टाकलं केलं ना तर म्हणते तर वाव यू आर लुकिंग सो कूल, आणि आपल्या इकडं कोण मेलं? आजकालच्या पोरींची चॉईस, शाळेमध्ये चिकना, कॉलेजमध्ये देखना, आणि लग्नात टकला. सोनुष पप्पा. हा बोल. अहो मामाईच फोन आलता. मग आता त्याच्यात काय नवले, रोजच येतो तो माईचा फोन. पारक तर बोलत बसता तुम्ही. अहो तसं नाही. कसं आहे मग? अहो माय म्हणत होती उद्या तुम्हाला पोरगी पाहायला जायचंय टेंभुर्णीला. खरं काय? पण जाऊ दे आता. आता कुठं लग्न करत बसती दुसरं? अहो तुम्हाला नाही,
मग अहो माझ्या भावाला पोरगी पाहायला जायचे. तुझ्या भावाला पोरगी पाहिजे का? जा म्हणा मग, घ्या म्हणा जमून आणि टाका करून, पोरी भेटायला नाही. अहो तसं नाही सोनुष पप्पा, मग तुम्ही जा संग. पण जाऊ दे, माय माग काम आहे ना. अहो तुम्ही हुशार आहे सोनुष पप्पा, जा ना. कशाचा हुशार आलो बापा? मी जर खरंच हुशार असतो तर मी नसती केली का चांगली बायको? चांगला नवरा सगळ्यांनाच मिळतो, फक्त त्याची पारख शेजारणीला असते, बायकोला नसते. सोड मला, सोड सोड बिनकामाचं. मला शानपण करायची नाही उगा. मी कुठे शानपण केलो? मी कुठे शानपण केलं? तुला माहित आहे का नाही, मी मला सकाळी सकाळी जेवायला लागतं म्हणून. मग कांदा संपले मी काय करू? कांदा संपला म्हणजे तू जेवण करत नाही? बगर कांद्याचं होत नाही जेवणा. नाही बिगर कांद्याचं होत नाही. लसूण घालायचं, अद्रक घालायचं, हे घालायचं. तुला फक्त बहाणे पाहिजे. बाहेरचं ऑनलाईन मागून तुला आयतं खायची सवय पडल्या. बे अक्कल बाई. आणि तुम्हाला अक्कल आहे का बघा अगदी. मला अक्कल आहे, पण मी तुला देणार नाही. नंदनबाई, अहो माझ्या ना त्या अमेरिकेवाल्या वहिनी येऊ राहिल्या आता, त्यांना जरा पत्ता सांगा ना आपला. मला तर आता काय इंग्लिश जमत नाही. तुम्ही तर कॉलेजला जाता ना, धरा धरा लवकर. इंग्लिश मध्ये सांगायचं होय. हा सांगा. हॅलो, सो कम फ्रॉम देअर ऑन द रोड अँड देर इज वन पान टपरी अँड टर्न फ्रॉम देअर अँड कम सरळ 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 अँड देर इज आवर होम. अगं बसा, द्या इकडे ते फोन. हा, आणि काय येते तुम्हाला डोंबलं? सरळ सरळ सरळ, हे तर मराठीत झालं. एवढं कळत नाही मला. तुमच्या इथे लय म्हणत असती महापुरीला लय येत असलं, काय डोंबलं मारता येते होय? आता त्या शेजारच्या पुरीला सांगते. शिकल्या का हुकल्या तुम्ही? तुला माझी आठवण येते तेव्हा तू काय करतोस? मी होय तुझ्या आवडीची डेअरी मिल्क खातो. बर, मग तू काय करतेस माझी आठवण आल्यावर? मी पण विमल खाते, 15 वाली मोठी. मॅडम, तुमचे केस एकदम मस्त आहेत बरं का. थँक्यू. तुमचं घड्याळ पण एकदम मस्त आहे बरं का. थँक्यू. आणि ड्रेस तर एकदम कडक आहे. थँक्यू दादा. तरी पण जरा सुद्धा चांगली दिसना गेलीस. ओ पूजा, काय तुला माहित आहे काय, ते बाजूचे काका किती चांगले आहे. कौनो काय झालं? त्यांच्या बायकोले लय काम करायला लागे ना, म्हणून त्यांना दुसरं लग्न केलं आणि तिच्यासाठी कामवाली बाई म्हणून एक बायको आणली. बापरे, हाव काय हो? मग आता दोघीलाही कामाने करायला लागत. काका मस्त काम करू राहिले. बरं झालं त्या काकाला कामाला लावलं, नाहीतर इकडे तिकडे बायाची तोंडच पाहत होते. कितनी गर्लफ्रेंड है तुम्हारी? एक भी नहीं. क्या मिलता है तुम्हें झूठ बोल के? एक और गर्लफ्रेंड. काय झालं दादा, कशाच काम चालू आहे? सीएनजीची पाईपलाईन टाकून घ्यायलो रे. का? अरे पंपावर गाडी नेऊन कुठं लाईन मध्ये 3-3 तास उभा टाका. डिअर पोरांनो, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा नसला तरी चालेल, पण तुम्ही दारू पिऊन भोर झाल्यावर तुम्हाला घरापर्यंत सोडणारा नक्की असला पाहिजे. शेतकरी बापाची पोरगी आहे साहेब, आपल्याला फक्त एवढंच समजतं, जे पेरलं तेच उगवतं. हॅलो, कुठं आहे हो तुम्ही? ऑफिस मध्ये का रे? ते शेजारचे संगी पळून गेले म्हणून विचारलं. आहे का काय? अरे नदीला एवढे मासे आलेत. बेवड्यानं धरला श्रावण, नुसत्या माशाच्या मटणाच्या दारूच्याच गप्पा कशा आहे? श्रावण पावन होईन का तुम्हाला? काय बोला ती पावन होईन का, पण खात नाही ना मी. सारख्या त्याच गप्पा, सारख्या त्या काही बोलायचं. तोंडाचं पाणी गिळी त्याच गप्पा मारू मारू. हा गबस. तुला दिवसातून 4-4दा खायला आवडते. तुला जेवण बनवायला येते का? मला खायला आवडतंय, बनवायला नाही. भात आणू का? हो आणा की. नशिबाला लई नालायक बाई भेटली. वरणा कसं मावशी, कसं? लोक बघतेत का? बघू दे की मग. जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत थांबू नको भावा. तीच वहिनी पाहिजे आपल्याला. लावा ताकद. सासूबाई, मी पुढच्या जन्मी सुद्धा तुमच्याच घरची सून म्हणून येणार आहे.
नको गो बाई, आम्ही घर जिंकून टाकणार आहे. अहो, आपण रात्री कुठं फिरायला गेलो आणि माझ्यासमोर भूत आलं तर मी सगळ्यात आधी काय करू? सगळ्यात आधी त्याला राखी बांध. आणि कसा माहिती आहे का, तुमच्या दोघा बहीण भावामध्ये मी का बोलू शकणार आहे? भावा, तू लग्नाचं टेन्शन नको घेऊ. आपण सरकारला विनंती करू, माझी लाडकी वहिनी वाटप योजना लवकर चालू करा. सगळं खोटं एकीकड आणि बाळा माझं नेट चालू होतं रे, म्हणून मी तुला ऑनलाईन दिसली असेल. ही खोटं एकीकड. दादा, मला 500 रुपये दे. तुझी लई डिमांड वाढली बाबा आजकाल. पैसे का झाडाला लागलेत का? नाहीत पैसे माझ्याकडे. नाहीत काय? थांब, तुझ्या लग्नाआधीचं त्या संगीसोबतचं लपडं ना वहिनीलाच सांगते. वहिनी, ओ वहिनी, अगं थांब की. ओ वहिनी, थांब की एक मिनिट. ओ वहिनी, थांब की. ओ आलात का वहिनी? काय झालं हो नंदनबाई? अगं काही नाही, दीदी म्हणाली होती वहिनीला 500 रुपये मागू का. मी म्हणलं तिलाच मी देतो पैसे, तिला कशाला मागतीस, मी देतो की. होय की, बरोबर आहे की. मग द्या की ह्यांना पैसे. आईला सांगून ह्या वर्षी तुझं लग्नच करायला होतो. थांब तू. हा करा. डॉक्टर साहेब, जरा माझ्या नवऱ्याला बोलवता का? नाही नाही, घाबरू नका, मी खूप शरीफ डॉक्टर आहे. नाही नाही, तसं नाही. ती तुमची नर्स बाहेर आहे ना. माझा नवरा खूप हरामी. अंजे, मला जास्त ऍटिट्यूड दाखवू नको तू. असं काय तुझ्याकडं जे माझ्याकडे नाही? घरात इज्जत. ए जा रे, दळप घेऊन ये जा. आणतो आई. दळप आणा, भाजी आणा, दूध आणा. जातोस काय आता? जातो की. डीएम मध्ये ना जास्त फ्लड करत जाऊ नका पोरांनो. परत पोरीनी फ्लड बॅक केलं ना तर हाताच्या नसा कापाव्या लागतात. सावधान रे, सतर्क रे. खरंच विचार केलेला रस्त्याच्या प्रत्येक वळणावरती तुझी आठवण काढेन, पण काय करू मेल्या, वळणच नाही आलं, रस्ता सरळ निघाला. तोंडाला काय झालं तुझ्या? काय नाही, काहीतरी लावायचं ना मग. मला कोणाला दाखवायचं तोंडाला लावून? ते पण आहे बघ. एकाला दाखवून पश्चाताप झालाय. आप्पा, तुम्ही इन्स्टावर लय फेमस झाले बर का, पण तुम्ही किती चावट आहे ना. हे घरी जाऊन तुमच्या बायकोला सांगते की तुम्ही आमच्या शेजारणीवर कशी लाईन मारतात ते. आणि ते क्रेडिट कार्ड पण तुम्ही आमच्या शेजारणीकडे देऊन ठेवले. तिने मला सगळं सांगितलंय. तुम्ही माझ्यावर लय प्रेम करता ना? होय मग मी मेल्यावर तुम्ही लय रडणार. होय. मग रडून दाखवा की. मग मरून दाखव. पुरी भेटना, बायका भेटना. अरे काय चाललंय? आमच्या तर माग लागलेत बेट्यानो. भावांनो, 14 फेब्रुवारी पर्यंत कोणी पटतंय का बघा. जर नाहीच पटली तर समजून जावा, आपला जन्म फक्त वरातीत नाचायचा झालाय. सुनी, सगळ्याच बायका मंद नसतात. एखादी सर्किट बी असते तुझ्यासारखी. आता मोबाईल घेऊन जाते तीच, आता हे वापस देऊन जायचा ट्रेन आणली. होय, नवीन आठवत की बघा.